प्रणाली पिळणकर, तुम्ही पाहत आहात LS मराठी। पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। उद्धव ठाकरेंची उपस्थिती कमी, आठवड्यातून एकदा आले तरी पुरेसं। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीवर दानवेंकडून पाठराखण। देशात पेट्रोलचे दर 120 रुपयांवर जातील, डॉलरचा दर 100 रुपयांपर्यंत जाईल। आमदार जयंत पाटील यांनी करत भाजपवर केली टीका। आमदार सुरेश धस यांचा व्हिडिओ व्हायरल, बायकोचा फोन आला तरी उचलू नका, पण पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांचा फोन नक्की उचला। आमदार सुरेश धस यांनी कार्यकर्त्यांना हटके स्टाईलनं सुनावलं। महाराष्ट्रामध्ये वारकऱ्यांवर, संतांवर कुठेही अन्याय होता कामा नये, काळजी करू नका, बंदोबस्त करू। व्हिडिओ कॉलवरून शिंदेंनी साधला संवाद। आनंद मारहाण प्रकरणावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाष्य। नीट पेपरफुटी प्रकरणात मोटेगावकरची सीबीआय कार्यालयात चौकशी सुरू, सीबीआयकडून याआधीही अनेक तास चौकशीसाठी ताब्यात। शक्तीपीठ महामार्ग समृद्धी महामार्गाप्रमाणे गेम चेंजिंग होणार, विरोधातील काही नेते शेतकऱ्यांसोबत घेऊन चुकीचा निरोप आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत। कृष्णराज महाडिकांची राजू शेट्टींवर अप्रत्यक्ष टीका। उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांचा इंदापूरमध्ये एल्गार, संपादित जमिनी खासगी कंपनीला देण्याच्या निर्णयाविरोधात जनाक्रोश मोर्चा। जमीन आमची, हक्क आमचा म्हणत उजनी प्रकल्पग्रस्त रस्त्यावर। बुलढाण्यात पेनटाकळी प्रकल्पाच्या 0 ते 18 पर्यंतच्या कॅनलच्या बांधकामाला सुरुवात। गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांचं शेतीसाठी पाणी बंद, यावर्षी पाणी मिळणार का, शेतकऱ्यांचा सवाल। पुण्यातील जुन्नरमध्ये मांडवे गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, नैसर्गिक पाण्याचे स्रोत आटले। पिण्याच्या पाण्यासाठी 3 ते 4 दिवसातून एकदा येणाऱ्या टँकरवर गावकरी अवलंबून। बुलढाण्याच्या खामगाव अकोला महामार्गावर भीषण अपघात, उभ्या असलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या दुसऱ्या ट्रकनं दिली धडक। 2 ट्रकच्या धडकेत चालक क्लीनर गंभीर जखमी, अपघातामुळे महामार्गावर वाहतूक। या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी।